नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। औंध येथील विधाते वस्तीमध्ये 12 ते 15 आरोपींनी हातामध्ये लाकडी दांडके आणि हत्यारे घेऊन दहशत निर्माण केली होती। चतुर्शृंगी पोलिसांनी मुळशी भागातून 7 गुंडांना अटक केली आहे। त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, 3 कोयते, एक कार आणि 2 मोटरसायकली असा 7,60,000 रुपयांचा माल जप्त केलाय। प्रतीक कदम, आमिर शेख, अतुल चव्हाण, रॉबिन साळवे, समीर शेख, जय घेंगड, अभिषेक आवळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील असून त्यांच्यावर चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। औंध येथील विधाते वस्ती येथे 28 जून रोजी मध्यरात्री 12:30 वाजता 12 ते 15 आरोपींनी गप्पा मारत असताना त्या ठिकाणी 12 ते 15 जणांनी हातामध्ये लाकडी दांडके आणि हत्यारे घेऊन येऊन त्यांच्या हातातील हत्यारे हवेत फिरवत दहशत निर्माण केली। या आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस अधीक्षक नरेंद्र पाटील, अनिकेत पोटे आणि तपास पथकातील अंमलदार यांनी मुळशी भागातून या आरोपींना पकडलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।